विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून MPSC टेट पवित्र पोर्टल इत्यादी संदर्भातील अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जातील. मित्रांनो, काल आपण विद्यार्थ्यांच्या संभ्रमाविषयी एक व्हिडिओ टाकलेला होता की जागा कमी येणार की जास्त येणार. त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात तुमच्या शंकांचं निरसन झालेलं असेल. तरी बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतात की सर जागा नक्की किती येतील. तर नक्की किती येतील, नक्की जागांचा आकडा आपण आत्ताच काही सांगू शकत नाही. तो जाहिरातीच्या संदर्भातच. पण हे निश्चितच आहे की आपण ज्या संदर्भामध्ये यापूर्वी जसं बोललेलो आहोत तसं खूप कमी जागा येणार नाहीत आणि खूप जास्त येणार नाहीत. किंवा आपण जो अंदाज व्यक्त केला होता की प्रथम टप्प्यामध्ये 15,000 वॅकन्सीज गृहीत धरल्या होत्या. माझा विश्वास असा आहे आणि अनुभव असा सांगतो की कमीत कमी 1000-2000 कमी किंवा जास्त, याच्या पुढे त्यामध्ये जास्त बदल होणार नाही. 15 तारीख ही लास्ट शेवटची डेट संपलेली आहे. त्याबाबतही अजूनही माझा अंदाज असा आहे की विद्यार्थ्यांनी मागणी केली, विद्यार्थी संघटनांनी मागणी केल्यानंतर अजूनही काही विद्यार्थी जे शिल्लक राहिलेले असतील अशा विद्यार्थ्यांना परत एकदा सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी जाहिराती येण्याच्या अगोदर संधी भेटेल असा माझा अंदाज आहे. अगदी लगेच जाहिराती येतील अशातला काही भाग नाही. आणि हे गृहीत धरून चला की भरती प्रक्रिया तर लांबणारच आहे. लांबणार आहे म्हणजे जरी आता जाहिराती आल्या सुरुवातीला तरी नंतर कोर्ट मॅटर होणारच झाले, जसे यापूर्वीच्या पवित्र पोर्टल रिक्रुटमेंटमध्ये झालेले आहेत तसे इथून पुढेही कोर्ट मॅटर होणार झाले. विविध विषयात अडचणी आल्यानंतर कोर्टाचा निर्णय येण्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. काही याद्या प्रसिद्ध होतील, याद्यावर आक्षेप घेतले जातील, पुन्हा याद्या प्रसिद्ध होतील, असं काही ना काही अडचण तर येणारच झाल्या. त्यामुळे ही प्रोसेस लगेच जूनपर्यंतच पूर्ण होईल अशातला कुठलाही भाग नाही. किंवा मला तरी वाटत नाही की तसं होईल. कारण विद्यार्थ्यांचे आक्षेप असतात. यांत्रिक पद्धतीने जरी प्रक्रिया केली जात असली तरीसुद्धा त्यामध्येही खूप साऱ्या अडचणी असतात, आक्षेप असतात. व्हॅकन्सीजवरील आक्षेप असतील, काही ठिकाणी निवड न झाल्याबद्दलचे आक्षेप असतील, ह्या अडचणी येणारच आहेत. त्यामुळे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षही 2025ची 2017ची अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही. 2017च्या 50% जागा, मागासवर्गीय 50% कपात जागांचा इश्यूही अजून तेही टॅब बंद झालेलं नाही. 2022च्याही अजून शुअर नाही आहे की पुढची यादी लागेल नाही लागेल. आणि 2025 संदर्भात आत्ताशी तर सुरुवात आहे. त्यामुळे पण लवकरच आता हिवाळी अधिवेशनाने येणार असल्यामुळे या बाबतीत काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. कारण गेल्या वेळेस जसं सरकारला विरोधकांनी चोहूकडून घेरलं होतं या शिक्षक भरतीच्या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर, मराठी शाळांच्या मुद्द्यावर, तशा प्रकारे सरकारला अडचण येऊ नये. त्यामुळे माझा अंदाज असा आहे की जाहिराती किंवा जागांची संख्या ही लवकरच जाहीर केली जाईल. जर कमी जागा जाहीर केल्या तर सरकारला त्या संदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले जातील आणि सरकारवर टीका केली जाईल विरोधाकडून. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की खूप कमी जागा येतील म्हणून. याबद्दल आपण कालही बोललेलो होतो. डोमेसाईलचा इश्यू विद्यार्थ्यांचा सॉल्व्ह झालेला आहे, जवळपास सॉल्व्ह झालेलाच आहे. इक्कादुक्काही विद्यार्थी असे असतील की जे या पात्रतेतसुद्धा बसणार नाहीत. पण बहुतांश विद्यार्थ्याचा तोही विषय क्लोज झालेला आहे. आता SEBC संदर्भातील काही विद्यार्थ्याची मागणी आहे की आम्हालाही न्याय भेटावा. त्या संदर्भामध्ये पुढची अपडेट आपल्याला काही अपडेट मिळाल्यानंतर त्याविषयी आपण तुम्हाला सूचना देणारच आहोत. नवीन काही माहिती सध्या तरी अवेलेबल नाही आहे पोर्टलवर. माझा सल्ला राहील की विद्यार्थ्यांनी दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस पवित्र पोर्टलला भेट देऊन त्या संदर्भात अपडेट घेतली पाहिजे. शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे. अपडेट राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.